मागील काही वर्षांमध्ये बेरोजगारी वाढली आहे। नोकरी नसल्यामुळे बेरोजगार युवक विविध कामे करण्यास आता प्राधान्य देत आहेत। अनेक जण छोटे मोठे व्यवसाय करीत आहेत। हिवाळ्यामध्ये गरमागरम दूध विकून बेरोजगारीवर मात करीत ते पैसे मिळवत आहेत। त्यामुळे चंद्रपूर शहरातील ठिकठिकाणी सध्या मसालायुक्त दूध विक्रेते मोठ्या संख्येने रात्रीच्या वेळी दूध विकत आहेत। यामध्ये जटपुरा गेट, गांधी चौक, वरोरा नाका, तुकुम तसेच जनता कॉलेज चौकातील गरमागरम दुधाच्या कढयांमधून दूध विकण्यात येत असून ते नागरिकांच्या पसंतीस उतरत आहे। शहरात नोकरदार, व्यावसायिक, विद्यार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे। मागील काही दिवसांमध्ये थंडी वाढल्यामुळे संध्याकाळपासून रात्री उशिरापर्यंत गरम दूध पिण्यास अनेक जण प्राधान्य देत आहेत। शिवाय गरम दूध विकणारे व्यावसायिकही सायंकाळी 8 ते रात्री 12 पर्यंत व्यवसाय करीत आहेत। चव आणि दुधाच्या वेगवेगळ्या प्रकारांमुळे ग्राहकांची मोठी पसंती मिळत आहे। गरम दुधात केशर, जायफळ, इलायची, बदाम आदी टाकले जाते। मसाले टाकल्यामुळे ते चवीला छान लागते। याशिवाय गरम दुधात हळद टाकल्याने घसा व खोकल्यासाठी ते गुणकारी ठरते। त्यामुळे दूध पिण्यासाठी नागरिकांची एकच गर्दी होताना दिसत आहे। शहरातील विविध चौकांमध्ये कढईतील मसाला दुधाला मागणी वाढली आहे। दरम्यान 30 रुपयाला 1 ग्लास दूध मिळत आहे। विशेष म्हणजे काहींनी पार्सलची सुविधाही सुरू केली आहे। त्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्यांकडून मागणी वाढत आहे। परिसरात मिस्टर दूधवाला मसाला दूध या नावाने माझा एक छोटासा व्यवसाय आहे। 7 वर्ष आधी मला असंच आम्ही डेली प्यायला जायचो दूध। तर मला पण एक कल्पना आली की आपण पण असं काहीतरी चालू करू शकतो। आणि मला नोकरीमध्ये या सर्व गोष्टी इंटरेस्ट नव्हता, तर मला स्वतः छोटासा एक व्यवसाय चालू करायचा होता। तर मग मी एक छोटासा सेटअप चालू केला। आम्ही स्टार्टिंग 10 लिटर दूध लावून बघितलं 1-2 दिवस। तर सुरुवातीला मला हळूहळू त्रास आला, पण जसं जसं टाइम गेला, लोकांना क्वालिटी मिळाली, त्याच्यानंतर मग मला छान रिस्पॉन्स मिळाला। आता 7 वर्षानंतर मला इथे जवळजवळ 70 ते 80 लिटर दूध सेल करतो मी आणि लोकांना एक चांगला टेस्ट पुरवण्याचा मी प्रयत्न करत असतो आणि समोर पण करत राहणार।